सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय। सर्वप्रथम जय प्रकाश एज्युकेशन सोसायटी, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव, आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि हे जो आपला आताचा कोर्स चालू आहे शेअर मार्केट रिलेटेड, त्याचे जे संचालन करणारे सर्व जे प्राध्यापक वर्ग आहेत, माझे मित्र, त्या सर्वांचा आभार की त्यांनी मला एक संधी दिली. जे मला नॉलेज आहे शेअर मार्केट संदर्भात, जे गेली 4 वर्षापासून मी ट्रेडिंग करतो, जे काही माझं प्रॅक्टिकल नॉलेज आहे किंवा थिओरिटिकल नॉलेज जे आहे ते तुमच्यापर्यंत मांडण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. तर आपण आज बघणार आहोत प्रॅक्टिकल नॉलेज. प्रॅक्टिकल नॉलेज इन द सेन्स की शेअर्स परचेस कसा करायचा, आपण कुठल्या ब्रोकिंगचं ॲप यूज करतो किंवा आपलं डीमॅट जे आहे ते कुणाचं आहे. आपण HDFCचं यूज करतोय, आपण झिरोदाचं यूज करतोय किंवा आपण अपस्टॉक यूज करतोय किंवा आपण ग्रो ॲप यूज करतोय. असे बऱ्याच वेगवेगळ्या आवाज विदाऊट माईकचा मागे परत येतोय ना? ठीक आहे, मी नसला तरी इथं चालेल काय. तर आपण हेच बघणार आहोत की आपण शेअर परचेस कसा करायचा, तो विकायचा कसा, शेअर्स परचेस करत असताना तो पिक कसा करायचा किंवा चॉईस कसा करायचा. शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलात गेले 2 दिवसापासून कंटिन्युअस, परवा दिवशी आणि काल तुमचे थेरॉटिकल लेक्चर झाले. परवा मॅडम आला होत्या, काल सर आले होते आणि बरंच तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज दिलं की शेअर मार्केट काय असतं, CBचं त्याच्यावर नियंत्रण कसं असतं, किती शेअर्स तिथं आहेत, कुठले कुठले शेअर्स आहेत, त्यातून प्रॉफिट कसं असतं, रिस्क कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थेरॉटिकली सांगितल्या गेलेल्या आहेत. मग आता आपण ॲक्च्युली नॉलेज बघायचं काय किंवा प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे काय की शेअर्स आपण परचेस कसा करायचा. सपोज तुमचं डीमॅट अकाउंट आहे, ओके, तुम्ही सगळेजण डीमॅट यूज करता, डीमॅट आहे, तर मग तुम्ही परचेस करताना काय काळजी घ्या, ओके, हे फक्त आपण आज प्रॅक्टिकल नॉलेज बघायचं. त्याच्या अगोदर प्रॅक्टिकल नॉलेज बघत असताना किंवा शेअर परचेस करत असताना किंवा शेअर्स सेल करत असताना काही रूल्स आहेत, काही रेग्युलेशन्स आहेत जे आपल्याला फॉलो करावे लागतात. काही गोष्टी आपल्याला बघावं लागतात शेअर परचेस करताना किंवा ट्रेडिंग करत असताना, ओके, तेही आपण बघू. त्याची पण थोडीशी काय माहिती आहे ती मी तुम्हाला सांगेन. त्याच्या अगोदर फक्त मला एवढं सांगा, कारण आपलं हे जे सेशन आहे पूर्ण सेशन हे कालपासून परवापासून हे बिगिनर लोकांसाठी आहे. बिगिनर म्हणजे कसं की ज्यांना शेअर मार्केटमधलं नॉलेज नाही आहे, ज्यांना परचेस कसं करायचं, परचेस करत असताना आपण काय बघतो, आता शेअर्स आपण परचेस करत असेल तर त्याचं काय बघून आपण परचेस करतो, त्याची आपल्याला बॅलन्स शीट बघता येते का, त्याचे ॲन्युअल रिपोर्ट आपल्याला बघता येतात का, त्याचा ग्राफ गेले 5 वर्षाचा 10 वर्षाचा आपल्याला बघता येतो का, तो अपवर्ड आहे की डाऊनवर्ड आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतात की नाही बघता येतात. मग आपण बिगिनर आहोत, म्हणजे आपण सुरुवात करतो शेअरमध्ये, ओके. तर हे सगळं आहे, हे सगळं हे असताना आपण त्यासाठी आपली सगळी जी सेशन्स आहेत ते अरेंज केले. मला फक्त एवढं सांगा की याच्यामध्ये बिगिनर किती लोक आहेत आणि जे गेले 1 वर्ष किंवा 2 वर्ष किंवा 3 वर्ष ज्यांना शेअर मार्केटमध्ये थोडंफार नॉलेज आहे, असे किती लोक आहेत जे ट्रेडिंग करतात. किती वर्षापासून? एक वर्ष ट्रेडिंग कंटिन्युअसली करतात. डीमॅट आहे, ग्राफ वगैरे बॅलन्स शीट वगैरे बघू शकता. SEP साठी किंवा इंट्राडेसाठी काहीही बोलणार नाही. ॲज यू नो, तुम्हाला माहिती आहे बिगिनर्स आहेत, आपण सुरुवात करतोय तर आपण SEP मध्ये सुद्धा किती केअर करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो, एक वेगळा भाग आहे, तो आपण नको बोलायला, कारण ते एक वाईड मोठं नेटवर्क आहे किंवा मोठी वाईड कन्सेप्ट आहे. इव्हन इंट्राडे सुद्धा बिगिनर आहात, आपण फक्त इन्व्हेस्टमेंट बघायची. शेअर मार्केटमध्ये आपण ऐकतो की एवढे पैसे, गेले 2 लेक्चर तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज आलं असेल किंवा इथून पुढे थेरॉटिकल नॉलेज होतील. इव्हन तुम्ही जर यूट्यूबला जरी गेलात आणि यूट्यूबला जरी शेअर मार्केट रिलेटेड तुम्ही काही टाका, तुम्हाला हजारो व्हिडिओज बघायला मिळतील. त्यातला तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघा, तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही ह्या वर्षी एवढे पैसे गुंतवले असते 2001 साली, 2010 साली, 2015 साली, तर आज तुमच्याकडे एवढे करोड असते, एवढे, हे सांगितलं जातं. चांगली गोष्ट असतं, हे करा आहे, हे करा आहे. हे जर बघायचं असेल तर आपण डेमो घेणार आहोत. आता पहिला डेमो, तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे, ग्राफ कसा बघायचा प्रॅक्टिकल तुम्हाला सांगतो. लॅपटॉपवर सुद्धा बघू शकता, मी इकडे लॅपटॉपवर दाखवेल. तुम्ही काय करा, गुगलला जा, गुगल क्रोम, आणि बघा कुठला बरेच शेअर्स आहेत जे इन्क्रीजिंग ट्रेंडमध्ये आहेत गेले 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष. फॉर एक्झाम्पल आपण काय करू, आपण बजाज फायनान्स टाकू का, गुगलला जा, बजाज फायनान्स टाका, त्याच्या पुढे ऑटोमॅटिक शेअर प्राइस येईल, सिलेक्ट करा, ग्राफ येतो.
मोबाईलमध्ये डेमो मी डायरेक्ट दाखवू शकतो, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही मोबाईलमध्ये का बघा, आज एक तासाभरासाठी मी दाखवेन, तासाभरानंतर तुम्हालाच बघायचं. हा ग्राफ आला बघत बघत बघा कोणतं आहे कोणतं. इथे बघा तुम्हाला 1 डे दिसते, 1 दिसते, 1 डे ही एका दिवसाची मुवमेंट आहे. सकाळी 9:30 वाजल्यापासून आता 11 वाजता 10:30 पर्यंतची मुवमेंट आहे. 1 डे आले तिथं. इथं आले 1 डे, इथं आहे 5 डे. मोबाईल मध्ये बघताय ना 5 डे आहे, 1 मंथ आहे, 6 मंथ आहे. इयर टिल डेट YTD इयर टिल डेट. ओके, त्यानंतर इथं 5 इयर्स आहे. असे तुम्हाला हे दिलं. आता तुम्ही 1 डे आहे ना, 1 डेचं 5 डे मध्ये कन्वर्ट करा. तो चार्ट जो तुमचा आहे ना तो 5 डे मध्ये कन्वर्ट होईल. ओके, मी 5 डे मध्ये कन्वर्ट केला. 5 दिवसाचा चार्ट आहे. आजची पोझिशन इथं आहे. 5 दिवसापूर्वी ओपन झाला त्यावेळी इथं होता, साधारण 6,000च्या रेंज. म्हणजे 5 दिवसापूर्वी जर तुम्ही खरेदी केला असता आज तुमची व्हॅल्यू निगेटिव्ह गेली असते. आलं येते लक्षात करा. ग्राफ वरती अजून डीप मध्ये जाऊ. त्याच्या पलीकडे 1 मंथ आहे. 1 मंथला गेला तर तुम्हाला एका महिन्याचा पूर्ण डेटा मिळेल, चार्ट मिळेल. एका महिन्यामध्ये काय परिस्थिती होती, एका महिन्यामध्ये तो 7,000 दिसतोय, आज तो 6,000 वरती आहे. 7,500 थोडा खाली म्हणजे 7,400 7,300 मे बी आज तो 6,000 वरती आहे. सपोज तुम्ही 1 महिन्या पाठीमागे जर इन्व्हेस्ट केलं असतं तर थोडे 1,000 रुपये तुमचा लॉस असता आज. हा याला चार्ट बघायचा. अजून आपण पुढे जाऊ. त्याच्या पुढे आहे 6 मंथ. 6 मंथला क्लिक करा. 6 म्हणजे तुम्हाला अपडाऊन झालेलं दिसतं तसंच इयर टिल डेटला जा. अजून तुम्हाला अपडाऊन दिसते. तुम्हाला पूर्ण वर्षाचा डेटा मिळतो, चार्ट मिळतो. अगेन 1 इयरला जा आणि अगेन 5 इयर्सला जा. 5 इयर्सला जाऊन थांबा. आपण त्याच्या पाठीमागे जायची काही गरज नाही, केला तरी चालेल. जाऊ आपण नंतर. पण 5 वर्षाचा बघा, 5 वर्षाचा बघा ग्राफ जो आहे 2,000 रुपयापासून स्टील इन्क्रीजिंग ट्रेंड मध्ये दिसतो सगळ्यांना. कर्सर इथं घ्या, तुम्हाला कर्सर शिफ्ट करता येतो. कर्सर मी इथं घेतला. ही तारीख आहे एप्रिल 2020 आणि शेअर आहे 2200-2300 रुपयाच्या आसपास. का आला होता खाली, कोण सांगेल? लॉकडाऊन मध्ये पॅन्डेमिक सिच्युएशन होती. कुणालाही माहित नव्हतं की आपलं काय होईल, मार्केटचं सोडूनच द्या. त्यामुळे काय केलं, प्रत्येकाने काय केलं की जे काय शेअर्स होते ते विकायला चालू केले. ज्यावेळी मार्केटमधून लोक पैसे काढायला चालू करतात त्यावेळी मार्केट पडत जातं. हे तुम्हाला फर्स्ट लॉकडाऊनला बघायला मिळेल. ओके, सेकंड लॉकडाऊन मध्ये पण इथं हा एक फेब्रुवारी असेल, फेब्रुवारी 2021. फेब्रुवारी 2021 मध्ये पण मार्केट थोडंसं पडलं होतं कारण त्यावेळी पण पॅन्डेमिक सिच्युएशन सेकंड वेव्ह आली होती कोविडची. ओके, तर हे आहे, हे पॅन्डेमिक इयरमुळे झालं. इथं हा जो डी ग्रोथ मध्ये गेला एवढं त्याच्यावरती फोकस नका करू. हा सेम असता जर इथं पॅन्डेमिक नसतं. ॲज हा सेम आला. हा तुम्हाला ग्राफ करतो. आपण एका शेअरचा बघतोय बजाज फायनान्स. ओके, जर तुम्ही 5 वर्षापूर्वी इन्व्हेस्ट केला, तुम्हाला अजून जायचं असेल डीप मध्ये तर आता मॅक्स आहे. तुम्हाला मोबाईल मध्ये मोर असेल, मोर मध्ये क्लिक केला की मॅक्स येईल. मॅक्सला जा आणि मॅक्सला बघा. लोक म्हणतात ना 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तुम्ही 1 लाख गुंतवले असतील तर तुमच्याकडे आज 5 करोड असते, 10 करोड असते. त्याचं हे एक्झाम्पल. त्यात काहीही खोटं नाही आहे. जे आहे तुमच्या समोर रियालिटी आहे. तुम्ही कुठलेही शेअर्स घेऊ शकता. तुम्हाला शेअरची नावं पण सांगतो. अजून एखादं दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ. आता इथं बघा तुमच्याकडे आला का ग्राफ, त्याचा जो कर्सर आहे ना तो सुरुवातीला घ्या. तुम्हाला मॅडमनी परवा थेरॉटिकल मध्ये सांगितलं बीएससी कधीपासून चालू झालं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ओके, बजाज फायनान्स तुम्ही सगळ्यात सुरुवातीला कर्सर न्या. तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला जुलै 2002 मध्ये 5 रुपये 75 पैसे शेअर्स होते. 1980-85 ला बीएससी चालू झालं. पण बजाज फायनान्स लॉन्च कधी झालं तेव्हा शेअर मार्केट मध्ये लिस्टेड कधी झालं 2001-2002च्या दरम्यान. त्यावेळी बजाज फायनान्सचा जो आयपीओ ओपन झाला असेल आणि त्यानंतर जी बेसिक प्राइस होती किती होती, 5 रुपये समथिंग. किती होती, 5 रुपये समथिंग. 6 रुपये एव्हरेज पकडू. समजा 2001-2002 साली आपण 1 शेअर्स घेतला असता 6 रुपयाचा. आपण 10 शेअर्स घेतले असते 60 रुपयाचे. आपण 100 शेअर्स घेतले असते, आपण 10,000 शेअर्स घेतले असते 60,000 रुपये. 1 शेअर 6,000 रुपये इज इक्वल टू 10 into 6 60,000 रुपये झाले. आपण 6,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते 2001 साली किंवा 2002 साली. किती रुपये म्हणतोय? तुमच्या समोर परिस्थिती आहे. तुम्हाला ह्याच्यात लेक्चरला सांगितलं असेल, तुम्हाला अजून कुणी सांगितलं असेल तर ते काय खोटं नाहीये. ही सिच्युएशन आहे.
2001 साली जर तुम्ही तेवढे पैसे इन्व्हेस्ट केला असता, आज शेअर्स आहे 6,000 रुपये. तुमच्याकडे शेअर्स किती आहे? 10,000. 10,000 गुणिले 6,000. कॅल्क्युलेशन करा. हे 3 शून्य, 10,000चे 4 शून्य, 3चे 7 शून्य झाले, 7 शून्य येतात, 6 वरती किती झाले? 6 करोडच्या आसपास गेले. 6 करोड. आपण टेंटेटिव्ह अप्रॉक्सिमेटली फिगर घेतले, डॉट फिगर गेले नाही. डॉट फिगर घेतल्या 6,075 आहे. वरचं जे काय आपलं ब्रोकरेज चार्जेस चालू आहेत ना, त्यातनं जाते. आपण घेताना पण आपल्याला ब्रोकरेज चार्जेस लागतात, आपण विकताना पण आपल्याला ब्रोकरेज चार्जेस लागतात. ते वरची 75 रुपये आहेत ना, 10,000 मध्ये ते ब्रोकरेज चार्जेस निघून जातील. नेट इन्कम, नेट तुम्हाला रिटर्न्स किती आले असते? 6 करोड आले असते. थोडंसं जर पाठीमागे लावलं तर चालेल, कारण मी एका ठिकाणी उभारला नाही. तुम्ही हलालाय म्हणून मी पण हलवा लागले. मी एका ठिकाणी उभारला नाही. आता ओके. आलं लक्षात? आलं लक्षात? एक एक्झाम्पल जे तुम्हाला बजाज फायनान्स, असं तुम्ही विप्रो टाकून बघू शकता, इन्फोसिस टाकून बघू शकता, रिलायन्स टाकून बघू शकता, टाटा टाकून बघू शकता, गोदरेज टाकून बघू शकता. ह्या त्यावेळीच्या ब्रँडेड कंपन्या होत्या. MRF टाकून बघू शकता. ह्या सगळ्या त्यावेळीच्या ब्रँडेड कंपन्या होत्या, ज्याच्यामध्ये तुम्ही त्यावेळी इन्व्हेस्ट केलं असतं तर तुम्हाला आज ते 5 करोड, 6 करोड, 10 करोड, वॉटेवर जे काही रिटर्न्स यायचे तुम्हाला आले असते. पण ठीक आहे, त्यावेळी आपण नाही केलं, आपल्याला माहीत नव्हतं. त्यावेळी इंडियामध्ये लेस दॅन 5% लोक इन्व्हेस्टमेंट करायचे. कशामध्ये? शेअर मार्केटमध्ये. त्यावेळी आजचा जर रेशो बघितला तर लेस दॅन 20% लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. हाच जर आपण रेशो किंवा ही जी आकडेवारी आहे ती ॲज कम्पेअर्ड US, युरोप ह्या लोकांशी जर कम्पेअर केली तर ती लोक मोर दॅन 50% लोक रोज इन्व्हेस्ट करतात शेअर मार्केटमध्ये. मग त्याप्रमाणे आपण अजून इन्व्हेस्ट करत नाही. आपल्या शालेय ह्याच्यामध्ये सिलेबसमध्ये कर्ज रोखे हे जे सगळं शेअर मार्केट आलंय ना, ह्याचं नॉलेज घेतलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कारण तुमच्यासमोर प्रॉफिट आहे. रिस्क आहे, रिस्क कुठं आहे तेही तुम्हाला दाखवतो. हे तुम्हाला प्रॉफिटेबल दाखवलं. रिस्क शेअर तुम्ही त्यावेळी 60,000 रुपये गुंतवले म्हणून तुम्हाला 6 कोटी रुपये मिळाले. त्यावेळी 60 कोटी रुपये एखाद्या कंपनीत गुंतवले असते तर त्याचेही आज 60,000 झाले असते. अशाही कंपन्या आहेत. त्यामुळे विचार करताना, त्या गुंतवताना विचार करायचा. आपण त्यावेळी नव्हतं, जाऊ दे, आपण आज बघू ना, आज कशात इन्व्हेस्टमेंट करायची. डिसिजन आपला आहे, चॉईस आपले आहे, पैसे आपले आहेत, आपण ठरवायचं आपण कशात इन्व्हेस्टमेंट करायची. एक एक्झाम्पल देतो, जसं तुम्हाला हे दिलंय तसं तुम्हाला बाकी शेअर्स मागायचे सांगितले. कुठल्याही शेअरचं रिकमेंडेशन करत नाही, जस्ट अन एक्झाम्पल फॉर एज्युकेशन, ओके, लर्निंग. तसंच घ्या, मार्केटमध्ये एक काळ होता, हेच काळ सांगतो तुम्हाला, 2001, 2005, 2010 पर्यंत. नोकिया नावाचा ब्रँड माहिती आहे तुम्हाला? सगळ्यांना माहिती होता. मार्केटमध्ये नोकियाशिवाय दुसरं काय होतं का? नोकियाशिवाय दुसरं काय मार्केटमध्ये होतं का? म्हणून जर आपण त्यावेळी नोकियामध्ये 60,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते इन्स्टेड ऑफ बजाज फायनान्स सोडून आपण नोकियामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असते, तर ते आज इथं 6 करोड रुपये मिळणार आहेत किंवा काय आपले रिटर्न्स असतील ते मिळणार आहेत. ती 60,000ची आपल्याला नोकियामध्ये झाले असते का? नाही झाले. नोकियानं सस्टेन नाही केलं मार्केटमध्ये. नोकियाला कॉम्पिटिटर ब्रँड त्यावेळी होते, त्यावेळी पण सॅमसंग आधीमध्ये काही बघा, आपले मित्र बघा, फॅमिलीतले बघा, सॅमसंग कोण ना कोण घेत होतं. सॅमसंगनं मार्केटचा शेअर वाढवला, नोकियाला तो सस्टेन नाही करता आला. नोकियाचा ऑलरेडी मार्केट होतो, ऑलरेडी ब्रँड होता, पण सस्टेन पण करायला पाहिजे होतं. सस्टेन करायला जमलं नाही. त्याच्या अगेन्स्ट सॅमसंगनं काय केलं, शेअर मार्केटमध्ये शेअर्स नव्हता, म्हणजे मार्केटमध्ये त्यांचे प्रोडक्ट नव्हते किंवा त्यांचे ग्राहकसुद्धा नव्हते, तरी पण त्यांनी पॉलिसी लावली असेल, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, जे वॉटेवर मार्केटिंग काय करायचं त्यांना केलं असेल, पण त्यांनी मार्केट शेअर वाढवलं. जिथं रोज एक वर्षाला 5-10% लोक सॅमसंग घ्यायची, आज तिथं पर्सेंटेज किती आहे? आज 80%, 60%, 70% गेले लोक सॅमसंग म्हणतात. मग नोकिया हा एक ब्रँड होता, त्याला सस्टेन नाही करता आलं, डाऊन झाला. तिथं रिस्क होती. सपोज तुम्ही जर तिथं पैसे गुंतवले असतील तर, ओके. मग हे त्यावेळी होते. आजही कसं आहे, आजही तुम्ही 60-70 हजार रुपये, लाख रुपये कुठेही गुंतवा आणि 5 वर्षानं 10 वर्षानं तुमचे पैसे होणार, रिटर्न्स तुम्हाला येणार. म्हणून आत्ता आपण विचार करायचा आहे, एखादा शेअर्स पिक करत असताना कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं. पण शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना काही रूल्स आणि रेग्युलेशन्स त्या फॉलो करायच्या. उगाच कसंही कुठंही शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही. मग त्याच्या अगेन्स्ट तुम्ही बॅड न्यूज पण ऐकत असाल, कुठेही बघत असाल, शेअरमध्ये पैसे घालवले, शेअरमध्ये घर विकलं, शेअरमध्ये जेवढी होती तेवढी सेविंग संपवली, कर्ज करून बसला, ह्या गोष्टी तुम्ही ऐकला असाल.
नो डाऊट प्रत्येकाने ऐकलं. म्हणून शेअर मार्केटकडे बरीच लोक जात नाही, कारण त्याचा एक निगेटिव्ह अप्रोच तयार केला आहे लोकांनी. मार्केटमध्ये गेला 10 लोकांना विचारलं शेअर मार्केट नाही म्हणतात. आपल्या घरी जरी तुम्ही म्हणलात ना की मला एक घरात म्हणलात मला दर महिन्याला 5,000 रुपये आम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार, किती लोकांच्या घरी देतील? तुम्ही आता स्टुडंट आहात, तुमचा अर्निंग सोर्स काय नाही आहे. ज्यांचा अर्निंग सोर्स आहे त्यांनी काय करायचं की बाबा सेव्हिंगमधले 5%, 10%, मॅक्स टू मॅक्स 20% पर मंथ सेव्हिंग करायचे. कुठेही सेव्हिंग करू शकता, तुम्हाला ऑप्शन आहे. तुम्ही ॲज इट इज पैसे सेव्हिंग अकाउंटला ठेवले तर मंथ एंडला किंवा ट्राय मंथ एंड असतो तुमचा 3 महिन्याचा बँक अकाउंट तुम्हाला सेव्हिंग अकाउंटवरती इंटरेस्ट देते. तो इनफ आहे, इनफ आहे तो. तेच पैसे तुम्ही FD RDला टाकले तिथेही तुम्हाला 4-5%, 6% रिटर्न्स मिळतात. तेही इनफ आहेत का? म्हणून कुठेतरी आपण म्युच्युअल फंड, SIP, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड SIP साठी सर परत आपले लेक्चर आहेत ना, लेक्चर आहेत ते तुम्हाला प्युअर SIP किंवा प्युअर म्युच्युअल फंड सांगतील. आपण फक्त ट्रेडिंगचं बघू. ट्रेडिंगमध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट, इंट्राडे नाही, डे ट्रेडिंग नाही. आपण बिगिनर आहोत, आपण फक्त इन्व्हेस्टमेंट करायची. लक्षात. मग रूल्स आणि रेग्युलेशन बघायचे. सगळ्यात जे रूल्स आहेत ते 4-5 पॉईंट आहेत जे डिस्कस करू आपण, आणि त्यानंतर आपण ॲक्च्युअल ट्रेडिंगला जाऊ. ओके. रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत किंवा काही डिसिप्लिन्स आहेत ते धरून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, ते धरून शेअर मार्केटमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे. त्यापैकी एक पहिला जो येतो तो आपला तो डीमॅट. तुम्हाला डीमॅटबद्दल पण काल 2-3 दिवसात सांगितलं असेल. डीमॅट काय असतं ॲक्च्युली, तुमचं सेव्हिंग अकाउंट घ्या कुठेही गव्हर्नमेंट बँकमध्ये, आणि त्यानंतर प्रायव्हेटाइज बँकमध्ये तुमचं सेव्हिंग अकाउंट पाहिजे, आणि त्यानंतर तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, ह्या 3 गोष्टी घेऊन जावा. मार्केटमध्ये बरेच ब्रोकर आहेत जे तुम्हाला डीमॅट ऑनलाईन सुद्धा काढून देतील. काही लोकांचे चार्जेस 0 असल्यासारखे, जास्त अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस घेत नाहीत, किंवा तुम्ही जे काही ट्रेडिंग कराल 1 लेग 2 लेग म्हणजे घेताना विकताना दोन्ही पण तुम्हाला कमी त्यांचे ब्रोकरेज चार्जेस असतात. त्यामुळे बरेच आहेत. तुमची चॉईस आहे कुठला ब्रोकरेज चॉईस करायचा. HDFC आहे, ICICI आहे, SBI बँक सुद्धा आहे ज्यांचं सिक्युरिटीचं ऑफिस आहे किंवा ते ब्रोकरेज करतात. तसंच प्रायव्हेटमध्ये गेला तुम्हाला मग सांगितलं जिरोदा आहे, ग्रो आहे, असे बरेच आहेत. एंजल ब्रोकिंग आहे. तुम्हाला कुठल्या ब्रोकरेजसोबत ट्रेडिंग करायचं आहे तुमचा डिसिजन. हा झाला पहिला नाव. तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करता तेव्हा तुमच्याकडे डीमॅटमधनंच होणार, त्याला दुसरा ऑप्शन नाही आहे. पूर्वी असायचं ऑन पेपर, पेपरवरती शेअर अलॉट व्हायचे, पेपरवरती शेअर ट्रान्सफर करून घ्यावे लागायचे, पेपरवरती शेअर विकले जायचे. हे पूर्वी होतं. पण आता इतकं फास्ट झालंय की विदिन सेकंड मी रिफ्रेश जरी केलं ना, 6,077 जी अमाऊंट आहे ना चेंज होईल. चेंज व्हायला लागले ते ऑटोमॅटिक. इतकं फास्ट झालं. 77.65 होती. इतकं फास्ट झाले, सेकंदाला अमाऊंट चेंज होती. आधी सर दुसरा नाव, तुम्हाला एक बजेट डिसाईड करायचं. तुमची जी काय इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याचं तुम्हाला एक क्रायटेरिया पाहिजे. तुम्ही स्टुडंट आहात, पॉकेटमध्ये वरती आहात, त्यातनं सेव्हिंग करून तुम्हाला घ्यायचं आहे. किंवा काही स्टुडंट जॉब करत असतात, तुम्हाला सॅलरी असेल, तुमचा बिझनेस असेल. झालं सेव्हिंग डिसाईड करायची. तुम्हाला तुमचा इन्व्हेस्टमेंट गोल माहीत पाहिजे, तुम्हाला तुमचं बजेट डिसाईड करता आलं पाहिजे. तुम्ही सॅलरीड असेल किंवा तुमचा बिझनेस असेल, तुमचा प्रॉफिट शेअर असेल, तुम्हाला महिन्याला जाऊ का वर? नो प्रॉब्लेम. एखादा की भरणार नाही. सपोज मी आहे किंवा तुम्ही आहात, महिन्याला मला एक 15,000 रुपये सॅलरी येते. कोणी आहे ज्याला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची 15,000 सॅलरी, ठीक आहे. तुम्ही डिसाईड करायचं 15,000 मधले 10%, 15%, मॅक्स टू मॅक्स 20% तुम्हाला इन्व्हेस्ट दर महिन्याला करायचे आहे. कोणीतरी सांगते म्हणून कधीतरी एखादा शेअर्स घ्यायचं असं नाही. हे जे सांगतोय ना म्हणायचं, जे सांगितलं ना तुम्हाला, हे डे बाय डे करायचं. डे बाय डे म्हणजे मंथ बाय मंथ, वीक बाय वीक करायचं. एक महिन्याला तुम्हाला 30 तारखेला सॅलरी होते 15,000, 20,000, त्यातले 10% काढायचे म्हणजे काढायचे ॲज अ सेव्हिंग, ॲज अ इन्व्हेस्टमेंट. डिसिप्लिनमध्ये राहायचं. उगाच 60,000चे 60 करोड कुणालाही मिळत नाही. ज्यानं 2001 साली 60,000चे शेअर्स घेतले असतील, त्याचे 6 करोड झाले, त्या माणसाची होल्डिंग कपॅसिटी काय असेल याचा विचार केला? तुम्ही 5,000 रुपये मित्राला द्या, किती दिवसात मागायला परत चालू करतात?
येस और नो? पडते ना? मित्राला द्या, फॅमिलीत द्या, शेजारी कोणाही द्या. तुम्ही तेवढा होल्ड ठेवता. 2001 साली जेव्हा गुंतवलं असतील 60,000 रुपये, 60,000 त्यावेळी पण जोक नव्हते, पण आज त्याची रिटर्न 6 करोड मिळणार आणि 6 करोड आज पण जोक नाही. बरोबर? मग ती होल्डिंग कॅपॅसिटीचा आपण विचार केलाय. त्यामुळे डिसिप्लिन पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिलं तुमचं डिमॅट पाहिजे. सगळ्यात दुसरं तुमचं बजेट तुम्ही फायनलाइज करा की मला 15,000 पगार आहे, मी आज 10% म्हणजे 1,500 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करणार म्हणजे करणार. ओके. थर्ड पार्ट, तुमचं गोल निश्चित करा की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय कशासाठी. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय शेअरमध्ये, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पैसे तुम्ही टाकताय पैसे शेअर मार्केटमध्ये, पण ती कशासाठी. तुमचा काय प्लॅन आहे. तुम्ही 5 वर्षानंतर कार घेणार आहे, 10 वर्षानंतर घर बांधणार आहे, 15 वर्षानंतर, किंवा तुम्ही तुमच्या रिटायरमेंट एजमध्ये तुमचा बॅकअप प्लॅन आहे की शेअर मार्केटमधले पैसे त्यावेळी लागतील कसे काढायचं बॅकअप प्लॅन असू शकतो. प्लॅन पाहिजे. प्लॅन कशासाठी पाहिजे. नुसतेच इन्व्हेस्टमेंट करायचे, कधी ना कधी ते सेल करायचे, वेळ आल्यावरती सेल करायचे. म्हणजे कधी सेल करायचे ते आत्ता डिसाईड करा. कारण तुम्ही बिगनर आहात. आपण चुकतो कुठं माहिती का. माझ्या सहित सांगतो, मी काय 4 वर्ष ट्रेडिंग करतो म्हणजे जास्त एवढा हे नाही आहे. ओके. आपण चुकतो कुठं सांगतो. आपण सपोज एखादा शेअर्स घेतला, बँक ऑफ इंडियाचा शेअर्स 60-70 रुपये आहे, 70 रुपयाच्या आसपास आहे. ओके. म्हणून आपण काय करतो, कोणतरी सांगतं आपल्याला किंवा आपल्याला वाटतं बँक ऑफ इंडिया बजेट सादर झाला असेल किंवा त्यांची बॅलन्स शीट आली असेल, चांगला आहे, 2 वर्षात बँक ऑफ इंडियाचा शेअर्स वाढणार आहे. ओके. 60-70 रुपयाचा 120-130 होणार आहे. आपल्याला कोणतं सांगतं. आपण काय करतो, 100, 1000, 200 शेअर्स घेऊन ठेवतो बँक ऑफ इंडियाचे 60 रुपयाला. फॉर एन एक्झाम्पल 60 रुपयाचा शेअर्स 1 महिन्यात, 1.5 महिन्यात 70-75 वरती जातो. ओके. आपण काय करतो, आपण तिथं तो शेअर्स काढून टाकतो का आपल्याला 10 रुपये 15 रुपये पर शेअर प्रॉफिट झालं. ते चुकीचं आहे. तुम्ही शेअर्स घेताना तुमचं गोल नव्हतं की आपण का घ्यायला लागलोय आणि आपण कितीपर्यंत त्याला सस्टेन करायचा किंवा कितीपर्यंत होल्ड करायचा हे पाहिजे. 10-20 रुपये आले म्हणून तुम्ही लगेच खुश होऊन तो शेअर्स नाही विकायचा. त्याचं कंपाऊंड आहे ना, त्याची कंपाऊंड व्हॅल्यू आहे ना, ती वाढू दे. कारण ती 60चा शेअर तुम्ही 75-70ला विकताय, तिची कंपाऊंडिंग व्हॅल्यू किती सांगितलं तुम्हाला, 120-130 सांगितली. मग तुम्ही छोट्यात खुश नका होऊ, होल्ड करा. 20 वर्ष होल्ड केली म्हणून ती पैसे आले ना, 6 करोड वॉटेवर. मग इथं होल्ड नाही सोडायचं. त्यामुळे तुमचं गोल पाहिजे की किती दिवसासाठी मी इन्व्हेस्ट करतो आणि कशासाठी इन्व्हेस्ट करतोय, जेणेकरून तुम्हाला समजेल की सेल करायचं. ओके. दर महिन्याला आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्यामुळे आपलं जे बास्केट आहे किंवा आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन म्हणतात त्याला, आपण कुठले शेअर्स पिक करायचे आणि कसे करायचे. तुम्हाला सांगितलं मी आज की एक शेअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना डीमार्ट माहिती. आता आपण 2001-2002 साली पण जायचं ना. डीमार्ट 2009 पासून मार्केटमध्ये आहे. लिस्टेड झालं 16-17ला मी जॉब करत होतो. त्यावेळी IPO ओपन झाला. मी सुद्धा IPOला अप्लाय केलेला, मला भेटला नाही. ज्यावेळी लिस्टेड झाला 16-17मध्ये डीमार्टची प्राइस 300 रुपये झाली. ॲव्हरेज प्राइस 300 रुपये होती. डीमार्ट टाकून बघा पटकन. न्यू टॅब ओपन करायचा, तो टॅब डिलीट नाही करायचा. नवीन टॅब ओपन करा क्रोममध्ये आणि त्याच्यामध्ये डीमॅट टॅब, डीमार्ट. ओपन झाला. 1 डे व्हॅल्यू किती आहे, 3800 आहे. आजची मुवमेंट दिसेल. डायरेक्ट काय करा, 5 इयर्सला जावा. 5 इयर्स. आता आपण किती आहे, 5 वर्ष पाठीमागे जावा किंवा मॅक्स करा. तुम्हाला त्याची सुरुवातीची जी फेस व्हॅल्यू होती ती दिसेल. सुरुवातीची जेव्हा ओपन झालं 616 रुपये होता 2017 मध्ये. दिसते 2017 मध्ये 616 होता. इथे दिसते बघा. आज किती आहे, 3000. हे तुम्ही मोबाईलमध्ये बघा. 1 तासासाठी मी दाखवेन, पण उद्यापासून तुम्हाला बघायचं म्हणून तुम्हाला सांगतो मोबाईलमध्ये बघा. किती पर्सेंट वाढते. 700 रुपये शेअर 5-6 वर्षा पाठीमागे घेतला असता. इथं 20-20 वर्षाची होल्डिंग करायची गरज नाही. एक्झाम्पल किती वर्ष पाठीमागचं आहे, इथं 1 लाख रुपये जरी 5 वर्षा पाठीमागे तुम्ही गुंतवले असते, इथं शेअर किती पण वाढला. किती होता, 600 रुपये शेअर होता, 3800 झाले. 636 6% वाढला.
600% वाढले. 1 लाख रुपये गुंतवले असते 6 लाख रुपये झाले. एक टेंटेटिव्ह कॅल्क्युलेशन सांगतो, येते लक्षात येते. आणि डीमार्ट ओपन कसं झालं, आता आपण काय बघितलं, आपण बजेट, आपलं बजेट काय, दर महिन्याला किती शेअर्स घ्यायचे आपण, किंवा किती इन्व्हेस्टमेंट करायची. दर महिन्याला 10% इन्व्हेस्टमेंट करायची ना, तर 10% इन्व्हेस्टमेंट करायची. 30 तारखेला सॅलरी होते, 1-2 तारखेला शेअर्स घेऊन टाकायचे, महिन्यावर बजेट बघायचं नाही. रोज आपल्याला उठून बघायचं होणार आहे का, लॅपटॉप किंवा मोबाईल ओपन करून आपण फक्त इन्व्हेस्टमेंट करायची. तुम्ही तुमचं अमाऊंट फायनल करा, कुठले शेअर्स घ्यायचे आपण ते तुम्हाला सांगतो. हे पण तुमच्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये येते की शेअर्स कुठले पिक करायचे, शेअर्स घ्यायचे कुठले. हा जर तुम्ही टेबल लावला ॲज अ बफे म्हणून, ओके, या बफेवरती 40,000 आयटम जर, 4,000 आयटम जर ठेवले खाईसाठी, तर तुम्हाला पाहिजे ते घ्या ना त्यातलं. तसं शेअर मार्केट जर बघितलं, मोर दॅन 4,000 शेअर्स कंपन्या लिस्टेड आहेत शेअर मार्केटला, BSE NSE दोन्हीकडे. समजते, 4,000 कंपन्यांपैकी कुठलाही शेअर्स तुम्ही घेऊ शकता. मग सेबीनं किंवा एक ट्रेंड आहे, त्या ट्रेंडने डिसाईड केलं की लॉंग कॅप शेअर कुठला, मिडल कॅप शेअर कुठला, पेनी स्टॉक कुठली, आपण ठरवायचं आपल्याला कुठला. ओके, तुम्हाला वेगवेगळे ॲडवायझर येतील किंवा वेगवेगळे लोक येतील, ज्यांना टेक्निकल येतील, अनालिसिस येतील, तुम्हाला सांगतील की हे शेअर्स घ्या, ते शेअर्स घ्या, पेनी स्टॉक घेऊ नका, घ्या, त्यात काय रिस्क असते, हे पण आपण थोडं बघू. आता मला सांगा डीमार्ट, आपण चॉईस करायचं आपल्याला. आता आपल्याला सगळे येतं, आपल्याकडे डीमॅट आहे, आपण ठरवलं वर्षात महिन्याला 2,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहे. आपलं गोल पण आहे की 10 वर्षांना आपल्याला घर घ्यायचं आहे आणि त्याच वेळी आपण सगळे शेअर्स विकायचे. तोपर्यंत पोर्टफोलिओला टच नाही करायचं. तर गरज काय, आपल्याला 50,000 जरी पगार असला तरी आपल्याला तो पुरत नाही. त्यामुळे 2 वर्षांना आपल्याला काहीतरी काम निघलं आणि आपण सगळा पोर्टफोलिओ विकून टाकला आणि पैसे काढून घेतले, मग तुम्हाला तिथं सस्टेन नाही करता येणार. तुम्हाला ती होल्डिंग कॅपॅसिटी पाहिजे की 10 वर्षांना आपल्याला घर घ्यायचं आहे, तेव्हा आपल्याला जे काही त्यातनं पैसे येतील ते येतील. पैसे किती येतील, काय येतील, यासाठी कॅल्क्युलेटर आहे, SIP कॅल्क्युलेटर आहे, पोर्टफोलिओ कॅल्क्युलेटर आहे, कंपाऊंड कॅल्क्युलेटर आहे, ते तुम्हाला नेटवरती मिळतील. त्याच्यावरती जर तुम्ही टाकलं की दर महिन्याला 2,000 रुपये गुंतवी, ओके, कुठला शेअर्स घेणार आहे त्याच्यावरती तुम्हाला 10%, 20%, 30% रिटर्न्स मिळणार आहे. असे कॅल्क्युलेशन, एक मॅन्युअल कॅल्क्युलेशन टाकून बघा. टेंटेटिव्ह तुम्हाला 10 वर्षांना 15 वर्षांना किती अमाऊंट येऊ शकते हे कॅल्क्युलेटरवरती येतं. ऑनलाईन कॅल्क्युलेटर आहे, तिकडे बघा. आता शेअर्स पिक करायचे. शेअर्स पिक करताना तुम्ही डीमार्टचं उदाहरण घ्या. डीमार्ट हे मार्ट आहे, ओके. आपल्याला शेअर्स, आता एखादा शेअर्स परचेस करायचा, आपल्याला माहीत नाही की बॅलन्स शीट कशी वाचायची, डेटा कुठून अनालिसिस करायचा, डेटा आणायचा कुठून, दर वर्षाचे ॲन्युअल रिपोर्ट डीमार्टची कुठे बघणार आपण, कोण सांगणार आपल्याला. आपल्याला माहीत नाही, आपण बिगिनर, आपल्याला काहीच माहीत नाही. तरी पण आपल्याकडे डीमॅट अकाउंट आहे, आपण 2,000 ठरवलं की आपण 2,000 इन्व्हेस्ट करायचे आणि 10 वर्षांनी काढायचे. आपलं सगळं सेट आहे. पण आता शेअर्स घ्यायचा कुठला, चॉईस पण आहे ना शेअर चॉईस करताना. मग तुम्ही असे शेअर्स घ्या, कोणीही तुम्हाला टिप्स देईल. तुम्ही कुठलंही ब्रोकिंगचं ॲप यूज करा, एंजल यूज करा, HDFC यूज करा, अपस्टॉक यूज करा, तुम्हाला ते टिप्स देतील. हे हा शेअर घ्या, हा एवढ्या दिवसांनी एवढा वाढणार आहे. तुम्हाला ते फंडामेंटल रिसर्च देतील, टेक्निकल रिसर्च देतील. त्यांच्या थ्रू गेला, तुम्हाला पटलं तर जा. अदरवाईज ऑन फील्ड जे शेअर आहेत ते तुम्ही यूज करा. तुम्ही काय करता, तुम्ही रोज खरेदी करा. कुठं खरेदी करता, डीमार्टमध्ये खरेदी. तुम्हाला आजच्या डेटला डीमार्टपेक्षा चांगला ऑप्शन कुठला मार्टमध्ये वाटतोय? मग डीमार्टमध्ये बिनधास्त इन्व्हेस्टमेंट करा. कारण तुम्हाला माहिती आहे डीमार्टला पुढचे 10 वर्ष कोण थांबवू शकेल. मग 10 वर्षासाठी तुम्ही बिनधास्त डीमार्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. डीमार्ट मार्केटमध्ये यायच्या अगोदर मार्केटमध्ये काय होतं, बिग बाजार होता, रिलायन्स मॉल फुल फ्लेजमध्ये होता, स्टार मॉल फुल फ्लेजमध्ये होता. आज त्या लोकांची दुकान बिग बाजार तर पूर्ण बंद आहे. नोकियाचं आणि बिग बाजारचं सेम काम झालं, सस्टेन नाही करता आलं मार्केटमध्ये. डीमार्ट आलं म्हणून बिग बाजार गेली आणि 10 वर्षाला कुठला तरी मार देईल, तो डीमार्टला मार देईल. तोपर्यंत आपल्याला कळतं, मग आपण त्यावेळी तो शेअर ठेवायचा की सेल करायचा आपण त्यावेळी करू. पण अजून 10 वर्ष आपल्याला माहिती आहे डीमार्टला आपण हात नाही लावू शकतो. म्हणून ऑन फील्ड आपलं लक्ष असणार काय डीमार्टवरती. एखादा कुठला तरी बाहेरचा शेअर्स घेतला, जी कंपनी आपल्याला माहीत नाही आहे, तिची फिनान्शियल अनालिसिस रिपोर्ट वॉटेवर, बॅलन्स शीट, P&L काहीच माहीत नाही आपल्याला, तो शेअर्स घेऊन उपयोग नाही करणार. आपलं लक्ष नसणार तिकडं. तुम्ही रोज जरी न्यूज नाही वाचल्या किंवा मोबाईलवरती बघत नाही वाचला तरी तुम्हाला लक्षात येतं की डीमार्ट चालू आहे. त्यामुळे ऑन फील्ड डीमार्टची घ्या. दुसरं उदाहरण, HUL तुम्हाला माहिती आहे, सकाळी उठल्या आपण कोलगेट यूज करतो. आपण कोलगेट. कुणाचा ब्रँड आहे? HULचाच ब्रँड आहे.
HULची पूर्ण रेंज आहे हिंदुस्तान युनिलिव्हरची, त्यातला तो ब्रँड आहे, चालेल. HULचा पण स्टॉक बऱ्याच वर्षापासून स्टेबल, चेक करू शकता. कोलगेटला मधी कॉम्पिटिटर आहे. कोण होतं कॉम्पिटिटर? पतंजली. टूथपेस्ट मार्केटमधला कोलगेट आजचा नंबर 1 ब्रँड आहे, त्यामुळे शेअर फुल प्लेसला आहे, शेअर्स तुम्ही घेऊ शकता. 4-5 वर्षापाठी मार्केटमध्ये पतंजलीनं तो शेअर जो आहे मार्केटचा टूथपेस्टचा तो बराच उचलला. कुणी? पतंजली. जेवढ्या फास्ट उचलला तेवढ्या फास्ट डिग्रोथमध्ये पण गेला. परत ॲज इट इज कोलगेट ॲज अ नंबर 1 ब्रँड आहे. तुम्ही रोज यूज करता, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बिंदास्त कोलगेटचा शेअर परचेस करा, इन्व्हेस्टमेंट करा, कारण तुमचं लक्ष आहे त्याच्यावर. कारण कोलगेटला अजून तरी कोण कॉम्पिटिटर? भरपूर मार्केटमध्ये कॉम्पिटिटर आहे, पण त्याचा कॉम्पिटिटर कोलगेटला पूर्णच शेअर खाली आलेला असा कोणी नाही. त्यामुळे तुम्हाला शेअर जेव्हा तुम्ही चॉईस कराल, शेअर तुम्हाला जेव्हा परचेस करायचे ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपण कुठला शेअर घ्यायचा. मी बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आहे, माझं सगळ्या बँकिंगच्यावरती लक्ष असतं. बँक ऑफ इंडिया आहे, माझा पोर्टफोलिओ तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या पोर्टफोलिओमध्ये बघा, तुम्हाला 70% बँकिंगमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट आहे. माझ्याकडे बँक ऑफ महाराष्ट्राची पण आहे, बँक ऑफ इंडियाची पण आहे, फेडरल बँकेची पण आहे, सगळे शेअर्स आहेत. तर तुमचं ज्या गोष्टीवरती लक्ष आहे ना, तिथले शेअर्स परचेस करा. जर तुम्हाला बाकीच्या ॲनालिसिसमध्ये जायचं नसेल तर लक्षात, शेअर पिकअप करता आणि सेल करता. तर सेल पण करायचं, ह्याला पण एक रूल्स अँड रेग्युलेशन आहे की तुम्ही सेल करताना काय करणार, कुठल्या बेसिसवरती सेल करणार. पहिल्यांदा जर सेल करत असेल तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं जर तुमचं टार्गेट, तुम्ही जे सेल ज्यावेळी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं होतं, तुमचं जे टार्गेट होतं, तुमचं एम जो होतं ते जर पूर्ण झालं असेल ना तर बिंदास्त सेल करा. तुमचं टार्गेट, तुमची टाईम पिरियड जर कंप्लीट झाला नसेल, मॅच्युअर झाला नसेल, तर तुम्ही त्या पोर्टफोलिओला टच करू नका, तुम्ही चुकीचं करता. सेल कधी करायचं? माझं एम होतं 10 वर्षांना मी घर घेणार आहे, मी बघितलं, घर फायनल केलं, मग तुमचा जो काय पोर्टफोलिओ ना बिंदास्त घर घ्या, नंतर परत इन्व्हेस्टमेंट परत चालू करा. कारण तुमचं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तो पर्पज आलाय, मग विकायला काय हरकत नाही. पहिल्यांदा विकायचं असेल तर तुमचा पर्पजफुल सेलिंग होते का हे बघा. आणि दुसरं, सपोज तुम्ही त्यावेळी नोकियामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा बिग बाजारमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, ओके, आणि तो बिग बाजारचा सेल हळूहळू डाऊन यायला लागला कारण मार्केटमध्ये डिमांड आहे. अशा वेळी जर तुम्हाला वाटलं की कंपनीचे फंडामेंटल्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम व्हायला लागला किंवा मॅनेजमेंट चेंज झाल्यामुळं शेअर डाऊन व्हायला लागला, असं ज्यावेळी तुम्हाला वाटतं, उदाहरण घ्यायचं असेल तर येस बँक टाका. येस बँक ओके, येस बँक बघा, आज 13 रुपये 20 पैसे आहे. 5 डेच्या रिसर्चमध्ये केला तर तुम्हाला थोडा ग्राफ दिसेल, 1 मंथमध्ये गेला तरी ग्राफ दिसेल, 6 मंथमध्ये गेला तरी ग्राफ दिसेल. इयर टिल डेटमध्ये जा, तुम्हाला पॅरलल दिसेल, पॅरलल 13-14 वॉटेवर. ओके, पॅरलल 6 मंथ्समध्ये गेला तर त्यानंतर काय करा, तुम्ही 5 इयर्सला डायरेक्ट जा आणि 5 इयर्सची अनालिसिस चेक करा. 5 इयर्सची अनालिसिस चेक करा. माझा कर्सर आहे तिथे शेअर होता 2019ला 266 रुपये. किती होता? जशी तुम्हाला मी प्रॉफिटेबल आहे एक्झाम्पल दिली, हे रिस्क फॅक्टर किंवा निगेटिव्हिटीचा ॲडव्हान्टेज. येस बँक, येस बँकेने काय केलं, येस बँकेचा जो पोर्टफोलिओ होता, येस बँकेचा जेवढी लोन वगैरे वाढले होते ना, त्यातला एनपीएचा जो पर्सेंटेज शेअर होता ना तो जास्त केला ॲज कम्पेअर टू आरबीआयच्या नॉर्म्सपेक्षा जास्त. आरबीआयने सांगितलं असतं की तुमचा एनपीएचा शेअर इथंपर्यंत असेल तर ठीक आहे. येस बँकेने काय केलं, जशी हवी तशी लोन्स लोकांना वाटली, त्यामुळे एनपीए जो आहे त्यांचा जो पोर्टफोलिओ आहे ना तो खराब व्हायला. त्याच्यामुळे काय केलं का आरबीआयने त्यांच्यावरची नॉर्म्स आणले की किती पर्सेंट तुम्ही शेअर्स द्यायचे, काय नाही, बरेच नॉर्म्स आणले येस बँकेवरती. त्यामुळे लोकांनी काय केलं, येस बँकेमधून पैसे काढायला चालू केले. किती शेअर्स होता तो? 266 रुपये होता. तो शेअर्स आज कुठे आहे बघा, 13 रुपये होता. ही रिस्क. मग तुम्हाला 10 वर्षानंतर तुम्ही सेल करणार. सपोज तुम्ही 2 वर्ष पाठीमागं, म्हणजे साधारण बघा इथे तुम्ही 2018मध्ये 170 रुपये शेअर्स होता, त्याही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले 1,02,00,000 रुपये येस बँकमध्ये 10 वर्षासाठी. पण 2019मध्ये येस बँक अडचणीत आली. येस बँकच्या फंडामेंटल रिसर्चमध्ये किंवा फंडामेंटल मॅनेजमेंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आणि शेअर डाऊन व्हायला लागला. डे बाय डे लोअर सर्किट म्हणजे खालची व्हॅल्यू.
ओके, तुम्हाला तो एक एका दिवस सेल करावा लागेल आणि तुम्ही लॉस मध्ये आलं सर. अशा वेळी सेल करायचं. एक तर तुमचं जे तुमचा अप्रोच होता किंवा तुमचं जे एम होतं ते कम्प्लीट झालं, त्यावेळी तुम्हाला तुमचा शेअर सेल करायचा. अदरवाईज जर फंडामेंटल चेंजेस तुमच्या शेअरच्या कंपनीमध्ये झाले तर तुम्हाला तो सेल आउट करायचा. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. डीमॅट ओपन करणे तुमचं एम पाहिजे की बाबा एवढी इन्व्हेस्टमेंट दर महिन्यात करणार, कुठल्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, तुमचं पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन पाहिजे. आज जर येस बँक घेतला असेल तर उद्या दुसरा घ्यायचा, परवा दिवशी तिसरा घ्यायचा. वेगवेगळे शेअर्स तुम्ही घेऊन ठेवले पाहिजे. तुम्ही रोज उठून जर येस बँकेत शेअर्स घ्यायला लागला तर एक दिवशी एक येस बँकचा शेअर जर डाऊन झाला तर ही परिस्थिती येते. सगळाच पोर्टफोलिओ आपला निगेटिव्हमध्ये जातो. जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळे शेअर्स असतील, एक डाऊन झाला तर एक अप झालेला असतो, दुसरा डाऊन झाला तर दुसरा अप झालेला असतो. त्यामुळे आपला बॅलन्स जो आहे तो मेंटेन राहतो, कमी जास्त होत नाही. पुढे लॉस आपल्याला सहन करावा लागत नाही. त्यामुळे इक्वल सगळेच पैसे एका ह्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट नाही करायचे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी बघून आपण इन्व्हेस्टमेंट करायचं. मग आपण आता डीमॅट अकाउंट काढू. ओके, सर थ्रीचं सांगा करून ठेवूया. वेगवेगळे ॲप आहेत. ओके, अपस्टॉक घ्या, एंजल ब्रोकिंग घ्या, HDFC घ्या, वेगवेगळे ॲप आहेत. तुमचं प्रत्येक ज्यावेळी तुम्ही ॲप ओपन करता, डीमॅट अकाउंट ओपन करता, तुम्हाला ID पासवर्ड तुमचा मिळतो. तुम्ही कधीही ओपन करून ट्रेडिंग करू शकता, बघू शकता किती अप आहे किती डाऊन. ओके, शेअर मार्केटचं ही विंडो आहे. HDFC मध्ये ज्यांचं ट्रेडिंग अकाउंट कुणावर HDFC मध्ये तुमचं मॅडम एकत्र करता ग्रुप असावा. ग्रुप असावा. शेअर्स कुठले घ्यायचे कुठले नाही ते ग्रुपमध्ये डिस्कस केलं तरी चालतं. ओके, त्याला बेनिफिट मिळतो. तर बघा, हे जे तुम्हाला वरती दिसतं हे, ओके, मी हे लावून ठेवलेलं माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहे. ते मला काढायचे किंवा मला त्याच्याबद्दल माहिती आहे म्हणून मी हे काढून लावून ठेवले की याचा इथे चेंज होत राहतं. कमी झाला जास्त झाला, बाहेर किती आहेत, सेलर किती आहेत, हे सगळं कळतं. ओके, आता एक जस्ट एन एक्झाम्पल, आपण एखादा शेअर परचेस करू, आपण एखादा सेल्स माझ्या पोर्टफोलिओमध्ये सेल करू, जो लॉसमध्ये आहे तो ॲव्हरेज करू. या सगळ्या आपण गोष्टी वन बाय वन बघू. घ्यायचा कुठला शेअर सांगा. तुम्ही सांगा, आपल्याला योग्य वाटलं तर आपण घेऊ. उद्या तुमच्यावर ही परिस्थिती येणार आहे, शेअर्स घ्यायचा कुठला. शेअर्स घेताना एक लॉंग कॅप आहे जे निफ्टी 50 मध्ये येतात. शेअर्स मार्केटमध्ये आला की तुम्हाला हे कळ किंवा उद्या 2-3 लेक्चर अजून 10 दिवस येणार आहेत, त्यांना विचारा सर लार्ज कॅप शेअर्स किंवा मिडल कॅप शेअर्स कुठले आणि पेनी स्टॉक. पेनी स्टॉक म्हणजे 1 रुपया 2 रुपये 3 रुपयाला पण शेअर्स येतात, 10 पैसे 20 पैसे सुद्धा शेअर्स येतात, पण थोडी रिस्क जास्त असते. किंवा हाही क्वेश्चन आल्यावरती विचारा की पेनी स्टॉक्समध्ये रिस्क का जास्त असते. पेनी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केला, प्रॉफिट पण आहे, लॉस पण आहे. पेनी स्टॉक माझ्याकडे पण एक आहे, मीही तुम्हाला त्याची प्रोग्रेस दाखवतो. जस्ट आपण एक पेनी स्टॉकचं एक आपण बघू. हा पोर्टफोलिओ चार्ट आहे, इथं इक्विटी समरी येते. ओके, दिसते तुम्हाला इकडे बघा 66%. हा तुम्हाला सर्कल आहे 66%. पूर्ण हा शेअर जो आहे बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला एक शेअर दाखवतो जो पेनी स्टॉक आहे, आपण बाकीचे नंतर चेक करू. हा विशेष इन्फोटेक नावाचा शेअर दिसतो सगळ्यांना. त्याची ॲव्हरेज कॉस्ट 28 पैसे. किती पैसे शेअर येतो?
उद्या तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला गेला, उद्या तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला गेला, तुमच्याकडे 100 रुपये असते, 1000 रुपये असते, 2000 असते, 10 लाख, वॉटेवर तुमच्याकडे अमाऊंट किती आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. फक्त ठरवा की आपल्याला दर महिन्याला 1000 2000 ॲज पर आवर सेव्हिंग ॲज पर आवर अर्निंग आपण इन्व्हेस्टमेंट करणार. आता हा शेअर्स बघायचा ॲव्हरेज व्हॅल्यू 28 पैसे. पेनी स्टॉक मी कधी घेत नाही, पण हा शेअर्स तुम्ही बघितलात ना तर HDFCच्या पोर्टफोलिओमध्ये रिसर्च कॉलमध्ये दाखवलेलं, कधी पेनी स्टॉक दाखवत नाही तरी पण दाखवलेलं. हा बघा विशेष इन्फोटेक दिसतो जे काय आजची केंद्राने आहे हे HDFCला पेनी स्टॉक कोणी घ्या म्हणून सांगत नाही, तरी पण HDFCच्या तुम्हाला वाटेल जी ट्रेडिंग करतात त्यांना वाटेल की 28 पैशाचा शेअर घेतला. जो कंटिन्यू ट्रेडिंग करतो तो कधीच नाही घेणार, मी पण नसता घेतला. त्याचं रिकमेंडेशन मला HDFCने दिली, ह्याचं रिकमेंडेशन मी याला HDFC. अजून सुद्धा स्टॉक इथं मोस्ट ॲक्टिव्हमध्ये आहे. ओके, परत पोर्टफोलिओला जाऊन इक्विटीला या 28 पैशाला घेतलं. क्वांटिटी आहे किती? 2500 क्वांटिटी दिसतात. ॲक्च्युली मी घेताना 5000 क्वांटिटी घेतली. ॲक्च्युली मी घेताना 5000 क्वांटिटी घेतली. 1200 रुपये इन्व्हेस्टमेंट झाली, 5000 क्वांटिटी 28 पैशाला घेतली. ओके, तो शेअर गेला ₹1.57. ₹1.57. 28 पैशाचे ₹1.57. ₹1.5 शेअर मी 2500 क्वांटिटी काढली. किती काढल्या? 2500 क्वांटिटीमध्ये मला जवळपास 2500 रुपये आले. माझं कॅपिटल जे होतं, जे माझं भांडवल होतं 2500 रुपये, ते निघलं. मी ही विशेष इन्फोटेक कुठली कंपनी आहे, कोण मॅनेजमेंट आहे, बॅलन्स शीट कशा आहे, काही नाही बघा. रिस्क घेतली. किती रुपयाची? 1200 रुपयाची आणि 5000 क्वांटिटी परचेस केली. रिस्क ॲबिलिटी पण तुमच्याकडे पाहिजे, कारण कसा कॉमर्सचे विद्यार्थी असतील किंवा फॅकल्टी कॉमर्सचे जिथं मोर रिस्क मोर प्रॉफिट. ओके, म्हणून काय केलं, हा जे पेनी स्टॉक आपण नंतर बाकीचे स्टॉक जाऊ. जस्ट तुम्हाला सांगते, तुम्हाला जर कमी इन्व्हेस्टमेंट असेल तरी तुम्ही स्टार्ट करू शकता, पण हॅबिट पाहिजे, कंटिन्युअस हॅबिट पाहिजे, त्यातनं बाहेर नाही पडायचं कधी. आज सुद्धा तो 1700 रुपये प्रॉफिटमध्ये, 2500 रुपये शेअर, 5000 शेअर्स घेतले 28 पैशानं. ज्यावेळी ₹1.57 गेले त्यावेळी मी ₹1.5 आसपास माझे 2500 शेअर्स काढून टाकले. माझं कॅपिटल निघलं, प्लस तेवढेच मला रिटर्न्स पण मिळाले आणि अजून सुद्धा माझे 2500 क्वांटिटी शिल्लक. ह्या 2500 क्वांटिटी कधीच नाही काढणार, कधीच नाही काढणार. 20 वर्ष होल्ड करायला लागला ना, ते 20 वर्ष होल्ड करणार. मे बी मॅनेजमेंट चेंज झाली, तो वाढला, तर ते आपण मग परत विशेष इन्फोटेकचं 20 वर्षांनी कोणतरी उदाहरण देऊ. 28 पैसे होता, माझे पैसे निघले, काय करायचं मला काढायचं? माझे पैसे निघले क्विक रिटर्न निघले. जवळपास मला त्याच्यावरती 200% रिटर्न्स आले, मी काढले आणि तेवढे 2500 शेअर्स ठेवले. त्यामध्ये कधीच नाही काढणार. हा पोर्टफोलिओ ठेवायचे, टच. आता मी कधीही टच करणार. तुम्ही म्हणणार तर तुमच्यासाठी एक शेअर्स विकतो, त्याचा दाखवतो तुम्हाला विकायचा कसं असतो. आपल्याला विकायला बाकीचं भरपूर आहे, ते दाखवतो. आहे पोर्टफोलिओमध्ये. हे बोलणं कार्य आपोआप सर, शंका असतील तर मला विचारा, आपोआप सर चर्चा करू. आता बघा इथे रिसर्च कॉल दिले, टेक महिंद्रा दिला. ओके, हा दिसते बघा रिसर्च कॉल आहे इथे, हा मोठा करून. आता मी HDFCचं का वापरतो, तर HDFC ज्यावेळी आपल्याला आपण ब्रोकिंगसाठी HDFCवरती विश्वास ठेवतो, त्यावेळी HDFCची एक R&D टीम बसलेली असते, रिसर्च डेव्हलपमेंटची. प्रत्येकाची असते, अपस्टॉकची पण असते, सगळ्यांची असते. HDFC काय केलं, कारण मला वेळ नाही ना, HDFC मला रिकमेंड करतं की महिंद्राचा शेअर्स घ्या, 209 रुपये आहे, 239 रुपये होईल 75 दिवसासाठी. 75 दिवसासाठी इन्व्हेस्टमेंट करा. त्याच्या खाली दिले 2500 रुपयाचा BS टायलर्स ट्रॅक्टर लिमिटेड. त्याचा शेअर्स आहे किती रुपये, 2560 रुपये 70 रुपये आहे. 180 दिवसासाठी इन्व्हेस्ट करा, 3345 रुपये तुम्हाला रिटर्न्स येतील. पर्सेंटेजमध्ये पण दिला असं. हे रिकमेंडेशन कोण देतं? आता मग मी काय करायचं, मी हे ट्रॅक्टर कुठला बघायचा, त्याच्या सगळ्या डिटेल्स काढायच्या, त्याच्या बॅलन्स शीट चेक करायच्या, त्याचा ते ट्रॅक्टर कॉपी करा, गुगलला टाका, तुम्हाला वर त्याचा ग्राफ दिसेल.
कधीपासून स्टार्ट झाला आहे, अप अँड डाऊन अप अँड डाऊन अप अँड डाऊन, ही कंटिन्युअस ट्रेंडमध्ये वाढला आहे. आपण सगळ्यात पहिला कुठला बघितला? आपण सगळ्यात पहिला बजाज फायनान्स बघितला. ओके, मॅक्समध्ये घेऊ. कंटिन्युअस वाढत गेला. हा कोविडचा पिरियड सोडून द्या, कोविड जर नसतं तर ॲज इट इज सेम असतं. ओके, ॲज इट इज सेम असतं. तर हा कंटिन्युअस वाढत गेला आणि तो वाढतच जातो. कारण हा निफ्टी मधला शेअर, लार्ज कॅप मधला शेअर हा कमी नाही कधी येईल. ज्यावेळी कमी येईल ना त्यावेळी रिस्क घ्या आणि इन्व्हेस्ट करा. भिवू नका की अजून खाली येईल. सर पहिल्या भागांमध्ये इतक्या लोकांनी पैसे काढले, पण ज्यांना खरंच मार्केटवरती होता आणि ज्यांच्याकडे रिस्क ॲबिलिटी आहे ना त्यांनी पैसे घातले. ठराविक लोकांनी पैसे, भरपूर पैसे इन्व्हेस्ट केले. ते पैसे परत त्यांना किती, त्याचे किती मल्टिप्लिकेशन झालं बघा. ज्यांनी रिस्क घेतली आणि पैसे इन्व्हेस्ट केले आज ते करोडपती. ते ऑलरेडी होते म्हणून त्यांनी इन्व्हेस्ट केले, पण त्याच्यापेक्षा जास्त पैसा त्यांच्याकडे गेला. सेकंड वेव्हला हे असंच झालं. सेकंड वेव्हला त्याच्यापेक्षा जरा थोडी लोक शाणी झाली, पण सेकंड वेव्हमध्ये एवढे पर्सेंटेजमध्ये रिटर्न्स नाही आले जी फर्स्ट वेव्हमध्ये आले होते, पॅन्डेमिकमध्ये जे आले होते. कारण लोकांना कळालं की जर पॅन्डेमिक पिरियड आला तर लोक पैसे काढून येतात, मग मार्केट डाऊन होतं त्यावेळी इन्व्हेस्टमेंट करायची. मार्केटमध्ये हेच असतं, जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची असते, जे इन्व्हेस्टर असतात ना त्याचीच वाढ करत असतात की मार्केट पडतं कधी. मार्केट पडलं आपण अपवायचं चान्स असतो आपल्याला, कारण मार्केट जेव्हा डाऊन असतो, ज्यावेळी प्राइस कमी असते त्यावेळी आपण परचेस करायची. आपण विकायचं कधी? मग जेव्हा प्राइस हाय लेवलला जातो किंवा आपण इन्व्हेस्ट करून ठेवायचं. ओके, मग हे आता इथे आपल्याला एचडीएफसी सांगितलं काय 209 रुपयाचा शेअर्स घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर VS टायलर्स तो आहे, तुम्हाला त्यातला कुठला चांगला वाटतो तो तुम्ही घेऊ शकता. बंधन बँक लिमिटेड 315 रुपये शेअर्स आहे, 180 दिवसाचा वेटिंग पिरियड दिलाय. होरिझोन फायनल टार्गेट आहे 405. दिसते 315 रुपये चालू, 405 रुपये तुम्हाला घेऊ शकता. बंधन घेऊया का? किती रुपये आहे? असं ज्यावेळी येतं त्यावेळी तुम्ही काय करा, इथं बायवर, इथं तुम्हाला बाय दिले, बंधन बँक बाय केला तुम्ही, तुम्हाला चार्ट येतो. त्यातला प्रत्येक कॉलम बघा. पहिला कॉलम कुठला? इक्विटी. ओके, आपल्याला इक्विटी शेअरच घ्यायचा, शेअरच घ्यायचं. ओके, बाय करायचं. इथं बाय आणि सेल दोन्ही ऑप्शन, बाय आहे आणि सेल. विकायचं असेल सेल, घ्यायचं असेल बाय. एक्सचेंज दिला, आपण बाय करू. एक्सचेंज दिला, BSE आहे, NSE. पुढे घेऊया, NSE ला घेऊया. इथं कॅश आहे, हा कॉलम बघा, हा महत्वाचा कॉलम कॅश. हे जरा तुम्हाला देतात का बघा. ई मार्जिन, ई मार्जिन माहिती? मार्जिन ई मार्जिन दोन्ही सेम. ओके, मी इथं माझ्याकडे जर अमाऊंट नसेल, ओके, मला बंधन बँकचं घ्यायचं पण माझ्याकडे पैसे नाही तरीही घेऊ शकतो. ते HDFC ॲज अ लोन मिळून माझ्यासाठी ते इंटरेस्ट चार्ज करतात मला त्या पैशावरती. ज्यावेळी तो वाढेल तेव्हा तो ई मार्जिनचे इंटरेस्ट जातो, राहिलेली जी अमाऊंट आहे ती मला येऊन जाते. म्हणजे तुमच्याकडे पैसे नसतील तरी तुम्ही खरेदी करू शकता. तुमचं जे कुठलं ब्रोकर आहे ते तुम्हाला फंडिंग देईल. पण यामध्ये कधी जायचं नाही, क्लिअर कट सांगतो, यामध्ये कधीही जायचं नाही. चुकून शेअर डाऊन झाला तर लॉस सहन करावा लागेल, प्लस त्यांचा इंटरेस्ट आणि चार्ज होईल. आणि होल्डिंग कॅपॅसिटी, स्वतःचे पैसे असेल तर तुम्ही बिंदास ठेवा. आपल्याला कॅशमध्ये परचेस करू, 1 महिना येऊ दे, 2 महिने जाऊ दे, वर्ष जाऊ दे, 2 वर्ष आपण होल्ड करू शकतो. बरेच शेअर्स आहेत मी 1-2 वर्षापासून होल्ड केले. स्वतःच्या पैशाने खरेदी करा कॅशमध्ये. ओके, त्यानंतर इथे बघा लिमिट आणि मार्केट दोन ऑप्शन आहेत. लिमिट आणि मार्केट. लिमिट म्हणजे काय? आता चालू आहे 316 रुपये 40 पैसे. समजा तुम्हाला हा शेअर्स परवडेल कितीला? 312 रुपये. तुम्ही लिमिट लावून ठेवा. आपण लिमिटमध्ये पहिला बघू, नंतर मार्केटला जाऊ. लिमिट लावलं, क्वांटिटी घेऊ आपण 10. ओके, प्राइस लावू आपण 312 रुपये. 3120 रुपये अमाऊंट होती इथे दिले, आणि इथे दिले तुम्हाला स्विच टू ई मार्जिन. स्विच टू ई मार्जिन मला रिकमेंड करतात की ओन फंड लावण्यापेक्षा ई मार्जिनमध्ये घ्या. त्याच्यापेक्षा काय म्हणते, स्वतःचे फंड लावू नका,
आम्ही देतो. त्याच्यावरती ती इंटरेस्ट चार्ज करणार, ज्यावेळी काढेल प्रॉफिटमध्ये असेल लॉसमध्ये असेल वॉटेवर, पण ती इंटरेस्ट चार्ज करते. तिथं तिने फॅसिलिटी दिली. आपण घ्यायचा नाही, आपण लिमिट लावले 312 रुपयाचं. 312ला प्लेस करतो ऑर्डर. ऑर्डर प्लेस केली आणि एकदा विचारतं कन्फर्म ऑर्डर. सोपा आहे. यात न समज असं काय का परचेस कसा करायचा हे दाखवतो. विथ लिमिट लावतो. 312 रुपयाला जर आला तर तो ऑटोमॅटिक एक्झिक्यूट होऊन जाईल. ओके, 312 आला तर तो दिवसभरात 312ला जर आला नाही तर तो बार होऊन जाईल, क्लोज होऊन जाईल. परत उद्या फ्रेश. कन्फर्म करू. कन्फर्म आणि होल्ड. इथं आलं बघा, इथं कन्फर्म आणि होल्ड. हां, युअर ऑर्डर इज पेंडिंग म्हणून इथं तुम्ही सेंड टू एक्सचेंज खाली दिसते तुम्हाला स्टेटस दिसतो तुम्हाला सेंड टू एक्सचेंज. एक्सचेंजला तो गेला. ओके, पेंडिंग आहे. इथे काय दिसतं? पेंडिंग आहे. पेंडिंग का दिसतो? मी लिमिट लावलंय 312ला आला तरच मी घेणार. बरोबर, हे मी लावलं काय लिमिट लावलं. हा शेअर आपण काय करू परत आहे असं आपण 314ला आपण परचेस करू न लिमिट लावता. परत आपण इकडे आलो इक्विटी आहे असं बाय इकडे दिसत नसलं तर हा दरवाजा बंद कर. तसं नाही म्हणत. झूम तसं नाही म्हणत. इथं झूम झूम होणार नाही. झूम होत नाही. आपण ते पीपीटी होती. काहीतरी ऑप्शन असेल. हे बोलू नका. आला इथं इकडे लक्ष द्या. परत आला इथं. ओके, आता आपण मागायची जी पेंडिंग ऑर्डर लावली ना, पेंडिंग ऍप्लिकेशन केली इक्विटी मध्ये आला होता. आपली ऑर्डर